फ्रेंड्स, आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे 10वी इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस व मॉडेल आन्सर पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण 100 मार्काच्या 10वीच्या इंग्लिशचं विभागणी कशी होते ते पाहूयात. एकूण 100 मार्काचा पेपर असला तरी प्रॅक्टिकलचे 20 मार्क्स असतात, संबंधित शिक्षक आणि शाळेने द्यायचे असतात, आणि 80 मार्क हे थेअरीचे असतात. आता या थेअरीच्या 80 मार्काचे आपण प्रश्नपत्रिका कशी असते पाहूयात. 4 विभागामध्ये म्हणजे 4 सेक्शन मध्ये प्रश्नपत्रिका विभागलेली असते. पहिला सेक्शन आहे तो लँग्वेज स्टडीचा असतो, तो 10 मार्काला असतो. दुसरा सेक्शन टेक्स्च्युअल पॅसेज, पुस्तकातले पॅसेज असतात 2, ते 20 मार्काला आहेत. त्याच्यानंतर सेक्शन 3 पोएट्रीवर असतो पुस्तकातील, आणि तो 10 मार्कासाठी आहे. आणि सेक्शन 4 हा नॉन टेक्स्च्युअल म्हणजे पुस्तकातील नाही असा 40 मार्काचा. असं एकूण 10, 20, 10, 40 असे 80 मार्काचा थेअरीचा पेपर असतो. आता आपण प्रश्ननिहाय मार्क्स पाहूयात आणि त्याची उत्तर पाहूयात. आता पहिला प्रश्न सेक्शन 1 मध्ये लँग्वेज स्टडी 10 मार्काचा आहे. तो पहिला प्रश्न ए, डू ॲज डिरेक्टेड एनी 4 हा 8 मार्कासाठी असतो. पहिल्या प्रश्नामध्ये ए सेक्शन 8 मार्कासाठी आहे. असे हे 6 विचारले जातात, 6 पैकी 4 सोडायचे असतात. आता पहिला जो प्रश्न आहे तो अगदी सोपा असतो आणि कुणाला पण सोडवता येतो. कम्प्लीट द वर्ड्स युझिंग करेक्ट लेटर्स हे 2 मार्काला आहे. कम्प्लीट द वर्ड्स युझिंग करेक्ट लेटर्स. आता याच्यामध्ये एस टी आणि इथं गाळलेली जागा आहे आणि पुढे आर टी. आता याच्यामध्ये कोणता वर्ड, कोणता अक्षर, मूळ अक्षर लेटर लिहिल्याच्या नंतर तो करेक्ट वर्ड तयार होतो ते पाहिजे. आता कुणाला एस टी ये या ठिकाणी ये लिहिल्याच्या नंतर स्टार्ट हा करेक्ट वर्ड तयार होतो. त्याच्यानंतर एस एल इथं पण ये लिहिल्याच्या नंतर स्लेव, स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे, स्लेव म्हणजे गुलाम. जी आर ई ए टी म्हणजे इथे ई लिहिल्याच्या नंतर ग्रेट म्हणजे महान, आणि एफ ओ आर सी ई फोर्स. असे एक एक लेटर्स लिहिल्याच्या नंतर तो शब्द परिपूर्ण होतो आणि कंप्लीट होतो. आणि हे प्रत्येक शब्द अर्ध्या मार्कासाठी असतो आणि हे 4 शब्द आहेत, हे 2 मार्काला असं विचारलं जातं. अगदी सोपं आहे. आता दुसरं पहा, पुट द वर्ड्स इनटू अल्फाबेटिकल ऑर्डर. हे पण 2 मार्काला आहे. आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे शब्द दिलेले त्या ठिकाणी, आणि त्याचा अल्फाबेटिकल म्हणजे ए बी सी डी या क्रमाने आपल्याला त्या शब्दाची मांडणी करायची आहे. आता एक पाहूया तिथं. आता ए पासून सुरू झालेला शब्द हा एबल आहे. त्याच्यानंतर बी पासून आलेला आहे का बघायचं. त्याच्यानंतर बी नसेल तर सी डी पासून, म्हणजे सुरुवातीला ए पासून आलेला शब्द पहिल्यांदा लिहायचा अल्फाबेटिकल एबल. त्याच्यानंतर दुसरा शब्द काय, बी पासून आहे का दिलेला, इथं नाही. सी पासून पण नाही, ई पासून आहे. त्याच्यानंतर हा ई पासूनचा आलेला शब्द ईपीके. त्याच्यानंतर तिसरा शब्द ईच्या नंतर ईएफ जी याची आहे, हा एच शब्द तिसऱ्यांदा येईल, हार्ट, एच ई ए आर टी, हार्ट. त्याच्यानंतर राहिलेला हा आर त्याच्यानंतर येतो म्हणून हा राईट. हे पण अर्ध्या मार्कासाठी असतात आणि करेक्ट सिक्वेन्स आला 4चा तर त्याला 2 मार्क्स मिळत असतात. सॉरी, हा 1 मार्कासाठी आहे आणि हा 1 मार्कासाठी आहे. आता बघा, अल्फाबेटिकल आपण पहिला शब्द घेतला त्याप्रमाणे शब्द आहेत. आता दुसरा, पहिला शब्द पी लेटर पासूनच चालू झालेला आहे, म्हणून आता कोणता घ्यायचा, पीच्या नंतर येणारा पुन्हा अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची. पीच्या नंतर ये येतो, ये 2 ठिकाणी आहे, इथं पण ये आहे, इथं पण ये आहे. त्याच्या पुढचा लेटर पाहायचा, यस आणि इथं आय आहे. मग यस अगोदर येतो का आय अगोदर येतो, तर आय येतो, म्हणून सुरुवातीला पी ए आय एन हा शब्द लिहायचा, पी ए आय एन. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर हा पी ए एस, एस आय ओ एन, दुसरा शब्द पी ए डबल एस आय ओ एन, पॅशन. आता त्याच्यानंतर पी ए संपल्याच्या नंतर त्याच्या पुढचा पीएच्या नंतर आता पी ए
त्याच्यानंतर पी आर आहे आणि इथं पण पी आर आहे. त्याच्या पुढचा शब्द बघायचा. हा इथं ई आहे आणि इथं ओ आहे. अगोदर ई येतो का ओ येतो? तर अगोदर ई येतो, म्हणून हा पी आर ई त्याच्यानंतर येईल तिसऱ्या क्रमांकावर. पी आर ई एम आय ई आर आणि शेवटी हा राहिलेला चौथा प्रोफाउंड. अशा प्रकारे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरने शब्द लिहायचे आहेत. अगदी सोपा आहे आणि हे 2 मार्क्स आपल्याला हातचे घेता येतात. त्याच्या पुढे पंक्च्युएट द फॉलोइंग. आता 2 वाक्य दिलेली आहेत आणि ते पंक्च्युएट करायचे म्हणजे विराम चिन्हामध्ये लिहायचे. तिथं कुठलंही विराम चिन्ह वापरलं, नुसतं विराम चिन्हच वापरायचं नाही, तर कॅपिटल लेटर सुद्धा वापरलं पाहिजे. आता कुठल्याही वाक्याची सुरुवात करत असताना त्याचं पहिलं लेटर हे कॅपिटल असतं, म्हणून व्हॉट काय लिहायचं? डब्ल्यू. व्हॉटचं डब्ल्यू कॅपिटल. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर असं आहे. मग व्हॉट्स दॅट म्हणजे व्हॉट इज दॅट आहे, तर इथं अपॉस्ट्रॉफी यस लिहिलं म्हणजे व्हॉट इज झालं ते. व्हॉट इज दॅट, व्हॉट्स दॅट, इथं कॉमा येईल आणि हे इन्व्हर्टेड कोणीतरी बोललेलं आहे. सेड कमल किशोर. कोणीतरी आपण डायरेक्ट इनडायरेक्ट जेव्हा पाहतो तेव्हा कोणीतरी बोललेले डायरेक्ट वाक्यांश आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये ठेवतो. म्हणून व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. जेव्हा एखाद्याचं नाव असतं तेव्हा ते कॅपिटल मध्ये लिहायचं, म्हणून इथं के कॅपिटल KAMAL कमल आणि किशोर हे आडनाव आहे, नाव आणि आडनाव KISHORE आणि शेवटी फुल स्टॉप साधं वाक्य असल्यामुळे. व्हॉट्स दॅट, इथं प्रश्नार्थक चिन्ह येईल. व्हॉट्स दॅट बंद कर. आता हे पहा पूर्ण वाक्य झालं. इन्व्हर्टेड कॉमामध्ये व्हॉट्स दॅट, व्हॉट पासून WH असल्यामुळे क्वेश्चन मार्क, सेड कमल किशोर आणि पुढे फुल स्टॉप. आता दुसरं वाक्य पहा. मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल. आता मे वाक्याची सुरुवात कुठून काय असे ना ती आपण कॅपिटल लेटरनी करायची. मेचं एम कॅपिटल. मे बी यू आर राईट. मटर्ड म्हणजे उद्गारलं. कोण म्हणलेलं आहे असं? हे रामलाल. मटर्ड रामलाल. रामलाल हे नाव असल्यामुळे कॅपिटल आणि रामलालनी म्हटलेलं वाक्य इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ठेवायचं. इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ठेवायचं. मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल आणि शेवटी फुल स्टॉप. अशा प्रकारे आपण कॅपिटल लेटर आणि इन्व्हर्टेड कॉमास पंक्च्युएशन मध्ये करायचं आहे. हे पण अगदी सोपं आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 मार्क आपल्याला सहज घेता येतात. प्रश्न 4 पहा. मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द ग्रँड डॉटर. आता ग्रँड डॉटर या शब्दातले लेटर्स घेऊन 4 शब्द बनवायचे आणि एका शब्दामध्ये किमान 3 लेटर्स असले पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल 4 आता आपण पाहूयात. एक कुठलं, आता याच्यामधलं कुठलंही घ्या. एच पासून आहे तर एच आहे. एच EAR T हर्ट होतं. HEART हार्ट. त्याच्यानंतर दुसरा शब्द म्हणजे हे HEART 5 झाले, मात्र असे किमान 3 पाहिजे. आता दुसरा शब्द पहा. हीट. HEAT ह्याच्यामधले शब्द घेऊन आपल्याला दुसरा शब्द. तिसरा शब्द पहा. TRADE. म्हणजे इथं T पण आहे, R पण आहे, D पण आहे आणि E पण आहे. त्याच्यानंतर चौथा शब्द TREND. आता इथं T आहे, R आहे,
त्याच्यानंतर ई आहे, याच्यानंतर एन आहे आणि डी पण आहे, ट्रेन. आणि असे याच ग्रँड डॉटर मधून एक एक वर्ड घेऊन मिनिंगफुल वर्ड तयार झाला पाहिजे. एक एक लेटर घेऊन मिनिंगफुल 4 शब्द तयार करायचे आणि 4 शब्द करत असताना त्या शब्दामध्ये किमान 3 लेटर्स असले पाहिजे. अगदी सोपं आहे. याच्यातले शब्द घेऊन आपल्याला लेटर घेऊन शब्द तयार करायचे. आता पुढचा, आणि हे 2 मार्काला आहे आणि प्रत्येक हे वर्ड अर्ध्या मार्कासाठी, एखादी चुकला तर तुम्हाला बाकीचे 3 करेक्ट असेल तर 1.5 मार्क्स मिळतो. म्हणून प्रत्येक शब्दाला महत्व आहे. प्रश्न 5वा, राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. आता रिलेटेड वर्ड, आता कंट्री हा शब्द दिलेला आहे आणि रिलेटेड डेव्हलप्ड, म्हणजे अशा कंट्रीच्या संबंधात, कंट्री हा देश आहे आणि डेव्हलप्ड हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण. डेव्हलप्ड कंट्री, अंडर डेव्हलप्ड कंट्री किंवा बिग कंट्री, स्मॉल कंट्री, त्या कंट्रीच्या संदर्भात येणारे विशेषण ऍडजेक्टिव्ह लिहायचे. आता आपण इथे लिहू शकतो बिग कंट्री, मोठा देश किंवा मोठं राष्ट्र, BIG. स्मॉल कंट्री, SMALL, स्मॉल कंट्री. आता इथे डेव्हलप्ड दिलेलं आहे, अंडर डेव्हलप्ड कंट्री, अंडर डेव्हलप्ड. आणखीन कंट्री ऍडव्हान्स्ड किंवा आशियन कंट्री, आशियन राष्ट्र म्हणजे आशियातील राष्ट्र, ASIA, आशियन कंट्री. अशा पद्धतीनं आपण या कंट्रीशी संबंधित जे ऍडजेक्टिव्ह विचारलेले आहेत तसे विशेषण बिग कंट्री, स्मॉल कंट्री, अंडर डेव्हलप्ड कंट्री, ASEAN कंट्री, ASEAN पॅसिफिक कंट्री असं आपल्याला लिहिता येईल. आणि या पण 4 शब्दांना अर्धा मार्क आहे. एखादी चुकलं तरी 1.5 मार्क्स मिळू शकतात आणि 1.5चे 2 कन्वर्ट होतात एका पूर्ण प्रश्नामध्ये. हे इथं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स, ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड्स. हे जरी ऐकायला किंवा मोठा प्रश्न असला तरी एकदम सोपा आहे. स्पीक, थोडक्यामध्ये या स्पीकचा जो शेवटचा शब्द लेटर के आहे त्याच्यापासून दुसरा शब्द तयार करायचा आहे आणि त्या शब्दाचा शेवट झाला की त्या शेवटच्या लेटरपासून त्याच्या पुढचा शब्द तयार करायचे. अशी ही साखळी वर्ड चेन पूर्ण करायची. आता के पासून काय आहे शब्द, तर KILL, किल. आता हा शेवटचा स्पीकचा शेवटचा शब्द के आहे लेटर आणि के पासून आपण शब्द तयार केला KILL. आता हा शब्द कुठं संपला, एल पासून, LIVE. आता हा लाईव्ह झाला किंवा लिव्ह झाला तर ह्याचा शब्द संपलेला ई पासून, EAR, म्हणजे हा आपण शेवटचा अल्फाबेट, दुसरा शब्द सुरुवात होती इयर, पुन्हा हा शब्द आर ला संपला म्हणून RIGST, राईट असं लिहू शकतो. मात्र आपण सुरुवात करत असताना स्पीक, किल, लिव्ह, आता इयर आणि राईट हे थोडेसे इनअप्रोप्रिएट आहे. तर स्पीक हा वर्ब आहे म्हणून येणारे पुढील शब्द सुद्धा, जसं आपण हा डेव्हलप्ड हा ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्ह, तसं आपण स्मॉल, बिग, अंडर डेव्हलप्ड ASEAN हे ऍडजेक्टिव्ह घेतलं. तसं स्पीक, किल, लिव्ह, आता इयर घेतलंय तर इयरच्या ठिकाणी आपण काय घेतलं पाहिजे, अप्रोप्रिएट येण्यासाठी ईट. ईट म्हणजे खाणे, म्हणजे हे सुद्धा वर्ब आहे. किल वर्ब आहे, लिव्ह वर्ब आहे आणि ईट वर्ब आहे. आणि राईटच्या ऐवजी आपण काय घेतलं पाहिजे, टी, तर तो टीच. शिकवणे, म्हणजे प्रत्येक शब्द वर्ब झाले. जसं स्पीक वर्ब आहे, हा किल पण वर्ब आला, लिव्ह पण वर्ब आला, ईट पण वर्ब आला आणि टीच पण, म्हणजे हे क्रियापद आहेत. जर हा शब्द क्रियापद असेल तर पुढचे शब्द पण क्रियापदानेच घ्यायचे, म्हणजे आपला अर्धा सुद्धा किंवा कुठलाच मार्क आपला चुकत नाही. आता प्रश्न पहिला बी, डू ऍज डिरेक्टेड, हा 2 मार्कासाठी आहे. आता याच्यामध्ये अटेम्प्ट एनीवन 1 मार्कासाठी हा भाग आहे.
या दोन्हीपैकी एक सोडवायचा आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग द फ्रेज टू विश फॉर. आता मिनिंगफुल सेंटेन्स आपण स्वतः तयार करायचे. टू विश फॉर ही फ्रेज वापरून. आता टू विश फॉर हे फ्रेज जरी असलं तर एक वाक्य तयार करायचं. आता काय वाक्य तयार होईल? आय विश टू गेट. काय वाक्य होईल? आय विश टू गेट 99 मार्क्स इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये मला 99% मार्क्स मिळवण्याची. टू विश फॉर म्हणजे ची इच्छा असणे किंवा ती मिळवणे. मला इंग्लिशमध्ये 99% मार्क्स मिळवण्याची इच्छा आहे, असं आपण हे फ्रेज वापरून एक वाक्य तयार केलं. हे जर होत नसेल तर दुसरं आहे ऑप्शन, 1 मार्कालाच आहे. ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मिनिंगफुली. आता हे क्लॉज आहे, यू विल गेट सक्सेस. तुम्ही यश मिळवाल. केव्हा मिळवू शकतो आपण यश? हा एक क्लॉज आहे, मेन क्लॉज. त्याचा सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला लिहायचा आहे. ते कसं लिहिणार आणि आपल्याला केव्हा सक्सेस मिळू शकतं? यू विल गेट सक्सेस. यश केव्हा मिळतं? इफ यू वर्क हार्ड. इफ यू वर्क हार्ड. जर तुम्ही कठीण परिश्रम केले तर तुम्हाला यश मिळू शकतो. म्हणजे हे दिलेला ऑलरेडी क्लॉज आहे, मेन क्लॉज आहे आणि तुम्हाला पुढे लिहायचं आहे. इफ यू वर्क हार्ड. जर तुम्ही कठीण परिश्रम घेतला तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. हे किंवा हे दोन्हीपैकी एक लिहायचं. दोन्ही जरी लिहिलं तरी चालतं. एक चुकलं तरी 1ला मार्क्स मिळतात. म्हणून आपण सर्व प्रश्न सोडवायचे. आता पुढचा भाग आहे अटेम्प्ट एनी वन. 1 मार्कालाच आहे. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? पहिलं, ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू द फॉलोइंग वर्ड्स. रेग्युलर आणि यूज असे 2 शब्द दिलेले आहेत. त्याला प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या आधी लागलेला एक वाक्यांश आणि शब्दाच्या नंतर लागलेला वाक्यांश. म्हणजे प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या आधी लागलेला आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर. आता याचं उदाहरण पहा. रेग्युलरचं इररेग्युलर, IRR, इररेग्युलर. हे रेग्युलर शब्द आहे, इररेग्युलर. आणि हा जो इर लागलेला आहे, हा इर म्हणजे प्रिफिक्स. म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला जो शब्दांश लागतो त्याला प्रिफिक्स म्हणतात. आणि प्रिफिक्स लावून शब्द काय होतो? रेग्युलरचं इररेग्युलर म्हणजे अपोजिट शब्द तयार होतो. मग सर्वच ठिकाणी अपोजिट शब्द तयार होतो असं नाही, पण ते एक शब्दांश आहे. तो रेग्युलर शब्दाच्या अगोदर जो लागतो त्याला प्रिफिक्स म्हणतात आणि शब्दाच्या नंतर लागतो त्याला सफिक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, युजफुल, USEFUL. हा फुल का आहे? सफिक्स आहे. म्हणजे शब्दाच्या, हा मूळ शब्दाच्या नंतर येणारा शब्दांश तो सफिक्स झाला. युजफुल म्हणजे युजचं काय झालं? युजफुल झालं. रेग्युलरचं काय झालं? इररेग्युलर झालं. म्हणजे आपण रेग्युलरला प्रिफिक्स लावला IR आणि इररेग्युलर झालं. आणि युजला सफिक्स लावला युजफुल झालं. असे 2 शब्दाला आपण सफिक्स आणि प्रिफिक्स लावायचं आहे. जर हे येत नसेल तर दुसरा भाग. आता पुढचा बघा. मेक द मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता हे जे 2 शब्द दिलेले आहेत त्या 2 शब्दापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. लकी आणि कम्प्लीट. कम्प्लीट म्हणजे पूर्ण करणे, लकी म्हणजे लकी असणे. आता याच्यामध्ये पहिलं वाक्य आपल्याला सहज आय एम अ लकी मॅन म्हणू शकतो. आय एम अ लकी मॅन और लकी पर्सन. मी लकी आहे, माझ्या जीवनामध्ये सारखी लक आहे. दुसरं, कम्प्लीट. आय कम्प्लीट माय होमवर्क रेग्युलरली. आय कम्प्लीट माय होमवर्क रेग्युलरली. मी माझं होमवर्क नियमितपणे पूर्ण करतो. या कम्प्लीट शब्दापासून एक अर्थपूर्ण वाक्य झाला, आय कम्प्लीट माय होमवर्क रेग्युलरली. आणि या लकी शब्दापासून आय एम अ लकी पर्सन हे एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला. अशा पद्धतीने आपण हा 10 मार्काचा लँग्वेज स्टडीचा सेक्शन अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडू शकतो. आणि त्याच्यामधले सर्वच
ऑर मध्ये असले 6 सोडावं म्हणले आणि 6 पैकी 4 सोडावं म्हणले तरी 6च्या 6 सोडवायचे आणि ऑर मध्ये असलेले सुद्धा सोडवायचे. एखादी चुकलं तरी आपल्याला पूर्ण मार्क्स मिळून जातात आणि आपल्याला 99 मार्क्स पर्यंत किंवा 100 मार्क्स पर्यंत सुद्धा पोहोचता येतं. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच नवीन व्ह्युअर्सनी चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट लिहायला पण विसरू नका. सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस 20 मार्कासाठी आहेत. 2 पॅसेज विचारले जातात पाठ्यपुस्तकातील कोर्सबुक मधील. त्याच्यामध्ये पहिला पॅसेज 10 मार्कासाठी आणि दुसरा पॅसेज 10 मार्कासाठी. आता रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी 5 सांगितलेल्या जातात. A1, A2, A3, A4, A5. आता याच्यामध्ये काय ऍक्टिव्हिटी असतात पॅसेजमध्ये, तर ट्रू फॉल्स एखादी वाक्य सांगितलेलं पॅसेज वाचायचा असतो आणि आपण ते टेक्स्च्युअल असतात म्हणजे पुस्तकात आपण त्याचा अभ्यास केलेला असतो, लक्षात असतं. त्याच्यामुळे जे प्रश्नांची उत्तरं आपल्याला फटाफट देता येतात. ट्रू फॉल्स त्या पॅसेजवर आधारित खाली प्रश्न विचारले जातात. ते खरं आहे की खोटं हे सांगा म्हणलं. अग्री ऑर डिसअग्री, एखाद्या वाक्याशी आपण सहमत आहात की असहमत आहात. फिल इन द ब्लँक्स, एखादी गाळलेली जागा भरा म्हणून त्या पॅसेजच्या आधारावर. कम्प्लीट द सेंटेन्सेस, अर्धवट वाक्य दिलेलं असतं आणि ते पूर्ण करायचे असतं. हु सेड हुम, कोणी कोणाला म्हटलं, एक वाक्य दिलेलं असतं आणि हे वाक्य कोणी कोणाला म्हटलं असं लिहायचं असतं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, आणि एक प्रश्न दिला असतो आणि त्याच्यापैकी 3-4 पर्याय दिले असतात, त्याच्यापैकी करेक्ट पर्याय आपल्याला लिहायचा असतो. कम्प्लीट द चार्ट, चार्ट, टेबल, डायग्राम असे काही दिलेले असतात आणि ते पूर्ण करायचे असतात. ऑड मॅन आउट, म्हणजे एखादी विसंगत गोष्ट त्याच्यातून काढून टाका, किंवा ग्रामरचा एखादी सिम्पल प्रेझेंट टेन्स वाक्य किंवा कन्वर्ट करा. अशा पद्धतीचे प्रश्न या पॅसेजवर विचारलेले असतात आणि ते 10 मार्कासाठी असतात. A to A5 अशा ऍक्टिव्हिटी. आता क्वेश्चन नंबर 2 ब, हा पण 10 मार्काला असतो आणि अशा पद्धतीचेच प्रश्न कोर्सबुक वरचेच विचारले जातात आणि हा भाग आपण डिटेल पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. एकंदरीत आता एकूण 80 मार्काची प्रश्नपत्रिका कशी आहे आणि ते कसे प्रश्न असतात, त्याची उत्तरं काय अपेक्षित असतात हे आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 हा पोएट्री सेक्शनवर आहे. सेक्शन 3 चालू झाला. पोएट्री सेक्शन 10 मार्काला आहेत आणि हे टेक्स्च्युअल आहेत. आपल्या कोर्सबुक मध्ये असलेले कवितेवरचे प्रश्न, एखादी कविता दिलेली असतो किंवा कवितेतले एखाद दुसरे कडवे दिलेले असतात. आता काय विचारलं तर क्वेश्चन 3 आहे, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटीज. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे कवितेतला जो भाग आहे काही दिलेला तो आपण वाचायचा आहे आणि सांगितलेल्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करायचे. हा 5 मार्काला आहे. त्याच्यात काय ऍक्टिव्हिटी सांगितलेल्या असतात, कम्प्लीट द सेंटेन्स, अर्धवट सेंटेन्स दिलेलं असतं ते पूर्ण करायचं असतो. किंवा एखादी फिगर ऑफ स्पीच कोणती वापरलेली आहे एखाद्या ओळीमध्ये, ते पर्सॉनिफिकेशन आहे का, दुसरी कोणती आहे, सिमिली आहे का, मेटाफोर आहे वगैरे वगैरे. कम्प्लीट द टेबल ऑर वेब, टेबल, वेब, चार्ट्स दिलेले असतात ते पण पूर्ण करायचे असतात त्या कवितेच्या आधारावर. आता तिसरा बी हा कवितेवरचाच आहे, अप्रिसिएशन ऑफ द पोएम, कवितेचं रसग्रहण करायचं आहे. 5 मार्काला. त्याच्यामध्ये 2 मार्क हे आपल्याला आपोआपच मिळतात. कवितेमध्ये कवितेचं टायटल दिलेलं असतंय आणि कवीचं नाव दिलेलं असते. फक्त आपल्याला वर हे 2 मार्क फुकटचे आहेत. टायटल कवितेवर दिलेलं असतं ते लिहायचं, नेम ऑफ द पोएट खाली दिलेलं असतं त्या कवीचं नाव लिहायचं. आता दुसरे 3 पॉईंट काय आहेत, राईम ऑफ द स्कीम, रायमिंग स्कीम कशा प्रकारची आहे त्या कवितेची. फिगर्स ऑफ स्पीच, कोणते फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले आहेत ते लिहायचे विचारलेल्या प्रश्नाचे. आणि सेंट्रल थीम किंवा सेंट्रल आयडिया, एकंदरीत कवितेचं काय सारांश आहे किंवा सेंट्रल थीम काय आहे हे आपल्याला लिहायचं आहे. अशा पद्धतीनं कवितेवरचे सुद्धा 10 मार्काचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. करेक्शन करू. आपण 80 मार्काचं विभाजन आपण 4 सेक्शन मध्येच आधी केलेलं होतं, पण एकूण 5 सेक्शन आहेत. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क, सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्क, 2 पॅसेज आहे 10चे, आणि पोएट्री सेक्शन टेक्स्च्युअलचे 10 मार्क. सेक्शन 4 मध्ये नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 15 मार्क्स, आणि सेक्शन 5 रायटिंग स्किल आहे आणि त्याचे 25 मार्क्स, असे एकूण 80 मार्क्स होतात. आता आपण सेक्शन 5 मध्ये आलेलो आहोत, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 15 मार्क्स. आता रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. जसं आपण टेक्स्टवरचे पॅसेज होते तसेच इथं पॅसेज असतात.
पण ते अनसीन असतात, आपण कधी पाहिलेले नसतात, बाहेरचे असतात, म्हणून याला थोडं काळजीपूर्वक वाचावं लागतं. आणि हे 10 मार्काला आहेत. तशाच ऍक्टिव्हिटी असतात. चौथा बी, आता चौथा ए हा पॅसेज नॉन सीन आहे, नॉन टेक्स्च्युअल. आणि चौथा बी समरी रायटिंग 5 मार्क. आता हा जो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज दिलेला आहे त्याच पॅसेजचा समरी करायचं आहे. समरी कशी करायची आहे हे 5 मार्काला आहे. समरी म्हणजे 1/3 करायचं आहे. जशाच तसे वाक्य घ्यायचे नाहीत, वाक्य शॉर्ट करायचं आहे. 1/3 म्हणजे समजा 10 ओळीचा असेल तर 3-3.5 ओळीमध्ये त्याची समरी असली पाहिजे, किंवा 100 ओळी असतील तर 30-35 ओळी झाल्या पाहिजेत त्याच्या. अशा पद्धतीची त्याची समरी करायचं आहे. आणि ती आयडिया घ्यायची आहे. जशाच तसे वाक्य जर घेतलं तर मार्क्स कमी होतात. आणि ज्यांना पास आउट व्हायचं आहे त्यांनी सुरुवातीच्या 1-2 ओळी, मधल्या 1-2 ओळी आणि शेवटच्या 1-2 ओळी घेतल्या तरी तसं 1/3 होऊ शकतं. पण ज्यांना अधिक मार्क्स घ्यायचे आहेत, ऍज इट इज ओळी न घेता त्याची थीम आपल्याला कमी शब्दामध्ये आली पाहिजे आणि त्याला प्रॉपर टायटल दिलं पाहिजे, तर त्याला आपल्याला 5 मार्क्स मिळतात. आता पुढचा सेक्शन आहे 5वा, रायटिंग स्किल्स. हे 25 मार्कासाठी आहे. आता त्याच्यापैकी 5वा प्रश्न लेटर रायटिंगचा आहे. आता लेटर रायटिंग 5 मार्काला आहे. 2 प्रकारचे लेटर आहेत. दोन्हीपैकी एकच लेटर लिहायचं आहे. दोन्ही लिहिलं तरी चालतंय. ज्याला जास्त गुण मिळाले असतात त्याचे मार्क्स गृहीत धरले जातात. फॉर्मल लेटर, ऑफिशियल लेटर. एखाद्या आपण अधिकाऱ्यांना पत्र लिहितो, मुख्याध्यापकांना लिहितो, किंवा आपण इथं पोलीस स्टेशनला लिहितो, पोस्ट ऑफिसला लिहितो, किंवा अन्य कुठल्या नगरपालिकेला लिहितो, तो ऑफिशियल लेटर झाला. आणि इन्फॉर्मल लेटर म्हणजे फॅमिली लेटर, मित्राला, आई वडिलांना, नातेवाईकाला लिहिले झालेलं पत्र म्हणजे फॅमिली लेटर. आता हे लेटर कसं लिहायचं आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता आपण प्रश्नपत्रिकेचा एकूण 80 मार्काचा भारांश पाहत आहोत. आणि प्रश्न कसे असतात, उत्तर काय अपेक्षित आहेत, आणि कशा प्रकारचे प्रश्न आणि कशा प्रकारचे उत्तर आहेत ते आपण सध्या सिनॉप्सिस मध्ये पाहत आहोत. आता प्रश्न 5वा ब, डायलॉग रायटिंग. हे सुद्धा 5 मार्काला आहे. आता डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. आता डायलॉग राईट करत असताना काही ओळी दिलेल्या असतात आणि ते आपल्याला डेव्हलप करायचे असतात. आणि ड्राफ्टिंग अ स्पीच दिलेल्या मुद्द्याच्या आधारावर आपल्याला स्पीच तयार करायचं आहे, त्या स्पीचला टायटल द्यायचं आहे. या दोन्हीपैकी एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. दोन्ही केलं तरी चालतील. ज्याचे जास्त मार्क पडतात ते गृहीत धरले जातात. आता क्वेश्चन नंबर 6A, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, माहिती ट्रान्सफर करायची आहे. हे 5 मार्काला आहे. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. आता नॉन व्हर्बल म्हणजे इथं पॉइंट्स दिलेले आहेत, किंवा काही चार्ट्स दिलेले असतात, किंवा फ्लो चार्ट मध्ये माहिती असते. आणि ती फ्लो चार्ट्स किंवा टेबल्स याची माहिती आपल्याला व्हर्बल मध्ये पॅरेग्राफ मध्ये लिहायची असते. म्हणजे एखादी माहिती चार्ट पहिल्या रकान्यात, दुसऱ्या रकान्यात, तिसऱ्या रकान्यातली माहितीचा आधार घेऊन त्याच्या संबंधीचा एक पॅरेग्राफ करायचा. त्याच्यानंतर सेकंड पॉइंटने दुसरा पॅरेग्राफ करायचा. असं आपल्याला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायचे आहे. मुद्द्या, टेबल याच्या आधारे पॅरेग्राफ तयार करायचे. किंवा जर पॅरेग्राफ दिले असेल, व्हर्बल दिले असेल, तर त्याचे फ्लो चार्ट मध्ये आपल्याला खाली असे आपण या पद्धतीने फ्लो चार्ट काढतो. हा इथं माहिती आहे, त्याच्यानंतर इकडं हा फ्लो चार्ट, त्याच्यानंतरची माहिती इथं खाली, याच्यानंतरची माहिती, अशा पद्धतीच्या फ्लो चार्टने आपल्याला सुद्धा माहिती देता येईल. त्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 6B पहा, एक्सपॅन्ड द थीम. 5 मार्कासाठी. एक्सपॅन्ड द थीम म्हणजे दिलेली जी आयडिया आहे त्याच्यामध्ये B1 आणि B2 दिलेला आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे न्यूज हेडलाईन्स डेव्हलप करायचे. आता न्यूज हेडलाईन्स मध्ये काय दिलेलं, डेडलाईन दिलेली असते, डेट दिलेली असते, त्याची हेडलाईन दिलेली असते, आणि आपल्याला न्यूज डेव्हलप करायची असते. एक्सपॅन्ड द थीम. हा जर नाही केला तर ऑर आहे डेव्हलपिंग अ स्टोरी. एक स्टोरीचे पॉइंट्स दिलेले असतात. वन्स देर वॉज अ किंग, देर लिव्ड अ किंग. वन्स देर लिव्ड अ किंग. ही हॅड 2 वाईव्स. त्याला एक राजा होता, त्याला 2 बायका होत्या. किंवा एक श्रीमंत मित्र असतो, एक गरीब मित्र असतो. त्याच्या पुढे आपण अशी स्टोरी डेव्हलप करून
लिहायची असते, रिपोर्ट तर लिहायची असते किंवा हे स्टोरी डेव्हलप करून दोन्हीपैकी एक लिहायचं असतं, त्याला 5 मार्क्स आहे. आता क्वेश्चन नंबर 7 पहा. ट्रान्सलेशनचा भाग 5 मार्कासाठी आहे. यामध्ये 3 बीट आहेत. ये ट्रान्सलेट द वर्ड एनी 4. 4 शब्द दिलेले असतात, 6 शब्द दिलेले असतात, त्याच्यापैकी 4 शब्द. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे आपली जी मातृभाषा आहे मराठी, हिंदी किंवा आपल्या भाषेमध्ये ते ट्रान्सलेट करायचे. तिथं फॉर एक्झाम्पल सक्सेस म्हणजे यश, टेस्ट म्हणजे चाचणी, असं आपल्या मातृभाषेमध्ये मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचे आहे. 6 देतात, 6 पैकी 4चे मराठीत अर्थ लिहायचे. त्याच्यानंतर हे 2 मार्काला आहेत, म्हणजे अर्ध्या मार्काला एक शब्द विचारला जातो. ट्रान्सलेट सेंटेन्स एनी 2. 2 वाक्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. आता 2 वाक्ये 4 दिलेले असतात किंवा 3 दिलेले असतात, त्याच्यापैकी 2 लिहायचे असतात. आपण सगळंच करायचं. आता फॉर एक्झाम्पल, दिस इज माय बेस्ट फ्रेंड. हा माझा सर्वात चांगला मित्र आहे. असे वाक्य आणि शब्द 2. शब्द 4 ट्रान्सलेट करायचे आणि वाक्य 2. आता 1 मार्कासाठी आणखीन एक आहे. ट्रान्सलेट इडियम्स और फ्रेजेस. एक इडियम किंवा एक फ्रेज आपल्याला ट्रान्सलेट करायचे आहे आणि ती 1 मार्काला आहे. आता इथं उदाहरण दिलेलं आहे. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानवी सेवा हीच ईश्वर सेवा आहे. हे त्याचं मराठीत ट्रान्सलेशन. मानवी सेवा हीच ईश्वर सेवा आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न ट्रान्सलेशनचा 5 मार्काचा आहे. एकूण आपण इंग्लिश 10वीच्या इंग्लिश प्रश्नपत्रिकेमध्ये प्रॅक्टिकलचे 20 मार्क्स, रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग या स्किलवर असतात. हे संबंधित शिक्षक देत असतात आणि ते बोर्डावर लिहिलेले शब्द ते वाचायचे असतात, लिहायचे असतात किंवा तोंडी सांगलेले शब्द त्यांना लिहायचे असतात. अगदी सोप्या 5 ऍक्टिव्हिटी, 4 ऍक्टिव्हिटी असतात आणि त्याला 20 मार्क्स असतात. आणि थेरीचे एकूण 80 मार्क असे 100 मार्काचे प्रश्न इंग्लिशची प्रश्नपत्रिका असते. आपल्याला 100 पैकी 100 सुद्धा मार्क्स घेता येतात करेक्ट जर सोडवले तर. आणि पास व्हायला तर अगदी सोपा आहे. प्रश्न पहिला हा सेक्शन जो 10 मार्काचा तो सहज आहे आणि 35 मार्काला पास असतो आणि इकडून 20 पैकी 20 पडत असतात. बाकी या थेरी सेक्शन मधून आपल्याला 20 घ्यायचे. त्याच्याही पलीकडे काही जणांना अवघड जात असेल तर बेस्ट ऑफ 3 लँग्वेज मधून मराठी, हिंदी, इंग्लिश या 3 लँग्वेज मधून 35-105 मार्क्स घ्यायचे असतात. आणि या इंग्लिशला थेरीमध्ये जरी 5 मार्क्स मिळाले आणि बाकी हिंदी आणि मराठीमध्ये आपले जर जास्त मार्क्स असतील तरी सुद्धा आपल्याला सहज पास होता येतं. म्हणून पास होण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. म्हणजे सोपे प्रश्न असतात काही आणि स्कोरिंग सुद्धा सोप्या पद्धतीने घेता येतं. असं इंग्लिशचा आपण प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस केलेला आहे आणि पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. बाकी राहिलेले दुसऱ्या प्रश्नापासून 7व्या प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात. आज आपण इथंच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन भागामध्ये आणि नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच नवीन व्ह्यूअर्सनी चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट लिहायला पण विसरू नका.